हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज आपण 12th अकाउंटन्सीचा जो सेकंड चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्या चॅप्टर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 बघणार आहोत. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेताना काय करायचं असतं, सगळ्यात पहिल्यांदा तो प्रॉब्लेम डिटेलमध्ये रीड करून घ्यायचा असतो. चला तर मी मग प्रॉब्लेम रीड करून घेतो. From the following transactions of receipts and payments account of Pawanputra Hanuman Vyayamshala Parbhani and the adjustments given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. तुम्हाला पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा या ऑर्गनायझेशनचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे? तुम्हाला रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेले आहेत आणि ऍडजस्टमेंट दिलेली आहे. There are 500 members paying an annual subscription of ₹50 each. इथं डायरेक्ट सबस्क्रिप्शन तुम्हाला करंट इयरचं आउटस्टँडिंग काढून दिलेलं नाहीये. त्यांनी तुम्हाला संस्थेचे किती मेंबर्स आहेत आणि प्रत्येक जण किती सबस्क्रिप्शन देणार आहे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या बेसिसवरती तुम्हाला ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काढायचं आहे. सो सबस्क्रिप्शन रिसिप्ट साइडला जो आयटम आहे त्याला आपल्याला टिक मार्क करावे लागेल. आउटस्टँडिंग सॅलरी पेमेंट साइडला पहिलाच आयटम आहे सॅलरी, त्याला टिक मार्क करावा लागेल. बघा आता इथं थर्ड नंबरचे ऍडजस्टमेंट आहे. असेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वर ऍज फॉलोज. काही असेट त्यांनी ऍडजस्टमेंट मध्येच दिलेले आहेत. बिल्डिंग आहे 50,000 आणि फर्निचर आहे 15,000. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ऍट 5% अँड 10% रेस्पेक्टिव्हली. जे बिल्डिंग अँड फर्निचर दिलेलं आहे अगोदरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्याच्यावरतीच डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. फिफ्थ नंबरचे ऍडजस्टमेंट 50% ऑफ एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी दिलेली जी आहे ती एंट्रन्स फी 50% कॅपिटलाइज करायची आहे. सो एंट्रन्स फीला आपण टिक मार्क करणार. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट 5% पर annum हॅज अक्रूड फॉर 6 months. अक्रूड म्हणजे थोडक्यात आउटस्टँडिंग 6 महिन्याचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. किती टक्क्याने? 5% पर annum ने. अँड 7th कॅपिटल फंड 70,000 ऑन 1 एप्रिल. कॅपिटल फंड दिलेला आहे. सो एक गोष्ट या प्रॉब्लेम वाचल्यानंतर लक्षात आले की या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली नाहीये, परंतु काही ऍसेट्स आणि लायबिलिटी हे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्येच दिलेली आहेत. जरी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली नसली तरी ऍसेट्स अँड लायबिलिटी ऍडजस्टमेंट मध्येच दिलेली आहे. आता आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पाहूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा असतो तो म्हणजे फॉर्मॅट. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागतं आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. न्यू बॅलन्स शीट तयार करावी लागते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत असताना 3 ओळीमध्ये हेडिंग द्यायचं असतं. ज्या ऑर्गनायझेशनचं ज्या फर्मचं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतोय त्याचं नाव पहिल्यांदा येणार इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा. दुसरी लाईन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि तिसरी लाईन फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. त्याच्यानंतर जरी इन्कम अँड एक्सपेंडिचर नाव असलं तरी पहिला कॉलम हा एक्सपेंडिचरचा असतो. एक्सपेंडिचर अमाऊंट इन्कम अमाऊंट. एक्सपेंडिचरच्या वरती बरोबर डाव्या बाजूला डेबिट लिहायचं असतं आणि इन्कमच्या वरती क्रेडिट लिहायचं असतं. प्रॉफिट अँड लॉस सारखं डेबिट आणि क्रेडिट लिहायचं असतं, विसरायचं नाही. बॅलन्स शीटचं हेडिंग 2 ओळीमध्ये द्यायचं असतं. इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा बॅलन्स शीट ऍज ऑन 31st मार्च 2019. हा झाला फॉर्मॅट. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं असतं. पहिलं, तुम्हाला कॅश किंवा बँकचा बॅलन्स हा प्रॉब्लेम मध्ये 3 ठिकाणी दिला जाऊ शकतो. बॅलन्स शीट मध्ये दिलेला असू शकतो, रिसिट साइडला दिलेला असू शकतो आणि पेमेंट साइडला दिलेला असू शकतो. जो कॅशचा बॅलन्स ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवताना नवीन बॅलन्स शीट मध्ये लिहायचा असतो तो लिहायचा असतो बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. नॉट नेसेसरी तो प्रत्येक वेळेला पेमेंट साइडलाच दिला जाईल. कोणताही मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायचं नाही की पेमेंट साइडचा जो बॅलन्स दिलेला असतो तो कंपल्सरी असेटला लिहायचा असतो. पेमेंट साइडला दिलेला असतो पण तो कोणता असतो? बॅलन्स कॅरीड डाऊन. सो पेमेंट साइडला दिलेला लिहायचा असं लक्षात ठेवण्यापेक्षा लक्षात काय ठेवायचंय? बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपल्याला न्यू बॅलन्स शीट मध्ये लिहायचा असतो.
हे मी का सांगतोय, कधी कधी बँक बॅलन्स जो असतो तो तुम्हाला रिसीट साइडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून दिलेला असू शकतो. कॅशचा नेहमी पेमेंट साइडलाच येणार आहे टू बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून, परंतु बँकचा बॅलन्स एखाद्या प्रॉब्लेम मध्ये रिसीट साइडला सुद्धा येऊ शकतो. सो नवीन बॅलन्स शीट मध्ये कॅशचा बॅलन्स कोणता लिहायचा असतो, जो बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून दिलेला असतो. बॅलन्स कॅरीड डाऊन हा शब्द जिथं असतो ती अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला लिहायची असते. पेमेंट साइडला जर कॅरीड डाऊन दिला असेल तर ते येणार ऍसेट साइडला. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये रिसीट साइडला तुम्हाला टू बॅलन्स कॅरीड डाऊन दिला तर तो बँकचा बॅलन्स असतो आणि तो तुम्हाला लायबिलिटी साइडला लिहिणं बंधनकारक असतं. ओके. दुसरी गोष्ट, जे जे रिसीट साइडला तुम्हाला दिलेलं आहे ते सगळं इन्कम साइडला घ्यायचं असतं आणि काही लायबिलिटी असेल तर ती लायबिलिटीला लिहायची असते. जे जे पेमेंट साइडला दिलेलं आहे ते तुम्हाला जे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेंडिचरला घ्यायचे असतात आणि जे जे ऍसेट आहे ते सगळं ऍसेटला घ्यायचं असतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुरुवात कुठून करायची, जर तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट दिली असेल तर ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड पासून सुरुवात करायची, आणि जर फक्त रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलं असेल आणि ऍडजस्टमेंट दिले असेल तर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या रिसिट साइड पासून करायची. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालंय, जरी ओल्ड बॅलन्स शीट दिली नसली तरी बॅलन्स शीट मध्ये काही ऍसेट्स अँड लायबिलिटी होत्या 1 एप्रिलला, त्या त्यांनी ऍज अ ओपनिंग बॅलन्सेस आपल्याला दिले आहेत. त्यामुळे आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना ज्या ऍडजस्टमेंटमध्ये ऍसेट्स अँड लायबिलिटी आपल्याला सुरुवातीला दिलेल्या आहेत त्या अगोदर लिहून घेणार आणि मग रिसीट साइड पासून सुरुवात करणार. बघा 3 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. ऍसेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वर ऍज फॉलोज. कोणकोणते ऍसेटचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत, बिल्डिंग 50,000 अँड फर्निचर 15,000. आणि त्याच्याच खाली बिल्डिंग आणि डेप्रिसिएशन वरती डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट दिलेली असल्यामुळं बिल्डिंग आणि फर्निचरची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिणार. बिल्डिंग 50,000, फर्निचर 15,000. एवढेच 2 ऍसेट्स आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत. आणि 7 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये एक लायबिलिटी दिले, कॅपिटल फंड 70,000 ऑन 1 एप्रिल 2018. कॅपिटल फंड किती आहे, 70,000. कॅपिटल फंडची अमाऊंट नेहमी इनर कॉलमला जाते. सो ऍडजस्टमेंट मध्ये ज्या ऍसेट्स अँड लायबिलिटी दिल्या होत्या त्या आपण लिहिलेल्या आहेत. आता आपण सुरुवात करूया रिसीट साइड पासून. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रिसीट साइडला जो बॅलन्स ब्रॉटडाऊन दिलेला असतो कॅशचा, किंवा बॅलन्स शीट मध्ये जे कॅशचे बॅलन्सेस दिलेले असतात ओल्ड बॅलन्स शीट मध्ये, ते दोन्ही घ्यायचे नसतात. आपल्याला फक्त बॅलन्स कॅरीड डाऊन जो पेमेंट साइडला दिलेला असतो बऱ्याच वेळेला, पण कधी कधी तो रिसीट साइडला दिलेला असू शकतो, ती फिगर जी आहे ती बॅलन्स शीटला घ्यायची असते. सो बॅलन्स ब्रॉटडाऊन जो कॅशचा दिलेला आहे तो आपण घेणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे सबस्क्रिप्शन. आता ज्यावेळेस सबस्क्रिप्शनची अमाऊंट इथं दिलेली आहे ते 2 वर्ष आलेत बघा, 18, 19 आणि 19-20. ज्यावेळेस तुम्हाला अशी इयर वाईज अमाऊंट दिली जाते, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर आपलं करंट इयर कोणतं आहे ते शोधायचं आणि त्या करंट इयरची सबस्क्रिप्शनची अमाऊंट इन्कम साइडला लिहायची असते. करंट इयर कसं शोधायचं तर रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट आपलं ज्या तारखेला संपत आहे, जे वर्ष आहे रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटचं ते वर्ष आणि त्याच्या अगोदरचं वर्ष हे आपलं करंट इयर असतं. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट कोणत्या वर्षी संपत आहे, 2019. सो 2019 आणि त्याच्या अगोदरचं वर्ष 2018. 2018-2019 हे आपलं करंट इयर आहे. सो 2018-19 जी 18,000 रुपये फिगर दिलेली आहे ती आपण लिहिणार इथं सबस्क्रिप्शन म्हणून. ₹18,000. ओके.
नंतर 19-20 ची फिगर दिलेली आहे. 2019-20 2019-20 हे करंट इयरच्या पुढचं वर्ष आहे, म्हणजे पुढच्या वर्षासाठी आलेलं सबस्क्रिप्शन आहे. पुढच्या वर्षासाठी आलेलं सबस्क्रिप्शन नेहमी आपण लायबिलिटी साईडला लिहितो. मग आपण असं लिहिणार सबस्क्रिप्शन received in advance for 2019-20. 19-20 साठी सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये आलेलं आहे, ते आहे 410. नेहमी नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन हे लायबिलिटी साईडला जातं, बाकी काहीही सबस्क्रिप्शनचं लायबिलिटी साईडला जात नाही. फक्त नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचं असतं. त्याच्यानंतर डोनेशन्स नुसतं डोनेशन्स आलेलं आहे. डोनेशन्स नुसतं येऊ द्या किंवा जनरल येऊ द्या, ते नेहमी इन्कम साईडला लिहायचं असतं. बाय डोनेशनची अमाऊंट आहे 6,000. नेक्स्ट रिसीट आहे रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट. मी इथं लिहिणार बाय receipts from entertainment 5,400 5,400. नेक्स्ट इन्कम आहे इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट 400. नेक्स्ट आहे इंट्रन्स फी. इंट्रन्स फी वरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे मी इंट्रन्स फीची अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार आहे. इंट्रन्स फी 6,200. सो अशा पद्धतीने जे जे रिसीट साईडला दिलेलं होतं एक्सेप्ट बॅलन्स ब्रॉडडाऊन सगळं आपण इन्कम साईडला लिहिलेलं आहे. लायबिलिटी याच्यामध्ये काही दिलेली नव्हती. आता आपण जे जे पेमेंट साईडला दिलेलं आहे, एक्सपेन्सेस असेल तर एक्सपेंडिचरला लिहिणार, असेट असेल तर असेट साईडला लिहिणार. सॅलरीज वरती ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी हा आपला खर्च असतो. सॅलरीची अमाऊंट आहे 6,000 इनर कॉलमला, कारण ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. जरी इकडे एंटरटेनमेंट रिसीट्स दिल्या असतील आणि पेमेंट साईडला एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस दिला असेल तर दोन्ही एकमेकातून मायनस करायचं नाही, दोन्ही सेपरेट लिहायचं असतं. कारण तुम्हाला एक एक्सपेंडिचर साईड दिलेली नाही, की इन्कम साईड दिलेली आहे. इन्कम इन्कमला जाणार, एक्सपेंडिचर एक्सपेंडिचरला जाणार. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 2,480. नंतरचा एक्सपेन्सेस दिलेला आहे सन्ड्री एक्सपेन्सेस 1,300. टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1,300. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,200. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,200 1200 रुपये. पुढचा एक्सपेन्सेस आहे रेंट 700. पुढचा आयटम दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट हे एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस नसतं. इन्व्हेस्टमेंट हे आपलं ऍसेट असतं. सो आपण ते लिहिणार ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वरती ऍडजस्टमेंट आहे तरी
अमाऊंट मी आउटर कॉलमला लिहिणार आहे, कारण इन्व्हेस्टमेंट वरचं जे इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतो ते कधीही इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड केलं जात नाही, ते सेपरेट लिहिलं जातं. नेहमी लक्षात राहू दे तुमच्या, ज्या वेळेला नॉट फॉर प्रॉफिटचा प्रॉब्लेम असू दे नाही तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम असू दे, ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट वरचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ते ऍसेट साइडला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करायचं नाही, ते सेपरेट लिहायचं असतं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला खर्च आहे. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज. पोस्टेज ही आपला एक्सपेन्सेस आहे. पोस्टेज म्हणजे पोस्टाचा आलेला खर्च. पोस्टेज 3200. पुढचा आयटम आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट हे सुद्धा तुमचं ऍसेट असतं. मग मी इथं लिहिणार फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटची अमाऊंट आहे 3900. ओके. आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स कॅरेड डाऊन दिलाय बघा. कॅश इन हँड 813, कॅश ऍट बँक 6000. हा बॅलन्स कॅरेड डाऊन आपल्याला न्यू बॅलन्स शीट मध्ये लिहायचा असतो. जर पेमेंट साइडला कॅरेड डाऊन दिला तर ऍसेट साइडला येणार. जर एखाद्या वेळेला, क्वचित एखाद्या वेळेला होऊ शकतं, तुम्हाला रिसीट साइडला बॅलन्सचा कॅरेड डाऊन दिलेला असतो, तोही फक्त बँकचा. कॅशचा कधीही रिसीट साइडला नसणार आहे, तो पेमेंट साइडला असणार आहे. पण बँकचा कधी कधी तुम्हाला रिसीट साइडला दिला जाऊ शकतो, तर बँकचा बॅलन्स मात्र लायबिलिटीला लिहायचा आणि लिहिताना बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून लिहायचं असतं. सो इथं मी कॅश इन हँड लिहिणार. कॅश इन हँड 830 अँड कॅश ऍट बँक 6000. ओके. अशा पद्धतीने रिसीट्स अँड पेमेंट्स मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ऍडजस्टमेंट मध्ये जे काही असेट्स अँड लायबिलिटी दिले होते ते सगळं आपलं लिहून झालेलं आहे. रिसीट्सचं आपण इन्कमला लिहिलं, पेमेंटचं आपण एक्सपेंडिचरला लिहिलं आणि काय असेट होते ते बॅलन्स शीटला ट्रान्सफर केले. आता ऍडजस्टमेंट बघणार आहोत. आता ऍडजस्टमेंट बघताना पहिलं ऍडजस्टमेंट आहे देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ 50 इच. आता त्यांनी करंट इयरचा किती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं नाही. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट येते, तुम्हाला नंबर ऑफ मेंबर्स दिले असतात आणि त्या मेंबर्सने किती पैसे द्यायचे ते दिलेले असतात. अशा वेळेला ती अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आणि ती जे अमाऊंट येते ती डायरेक्ट तुमच्या इन्कम साइडला आउटर कॉलमला लिहून घ्यायची. मग तुम्हाला तुमचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मिळतं. कसं करायचं ते बघूया आपण. आपल्याकडे 500 मेंबर्स आहेत बघा. 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक जण किती देणार आहे 50. सो 500 ला आपण 50 ने मल्टिप्लाय करूया. आपला आन्सर येईल 25,000. याचा अर्थ काय होतो तर करंट इयर मध्ये आपले जे सगळे काही मेंबर्स आहेत त्या सगळ्या मेंबर्स कडून या वर्षीचं सबस्क्रिप्शन म्हणून इन्कम किती होणं अपेक्षित होतं 25,000 हा इन्कम होणं अपेक्षित आहे. कारण आपल्याकडे 500 मेंबर आहेत आणि प्रत्येक जण 50 रुपये देणार आहे. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवताना आपला इन्कम सबस्क्रिप्शन पासून किती येणं अपेक्षित होतं आपल्याला यावर्षी तर 25,000 रुपये. म्हणून तो आपण लिहिणार इथं आउटर कॉलमला. 25,000 आपल्याला यावर्षी येणं अपेक्षित आहे कारण आपल्याकडे 500 मेंबर आहेत आणि प्रत्येक जण 50 रुपये देणार आहे. आता याच्यातून करंट इयरचं आउटस्टँडिंग कसं शोधायचं असतं तर बघा 25,000 रुपये येणं आपल्याला अपेक्षित आहे. पण रिसीट साइडला किती आलेत असं सांगितलेत या वर्षीसाठी. रिसीट साइडला आलेले आहेत फक्त 18,000 रुपये. आता आपण मेंबर्स आणि त्यांचे पैसे कॅल्क्युलेट केलं तर अपेक्षित होतं 25,000 येणं आणि 18,000च आलेत. म्हणजे तुमचे 7,000 आलेले नाहीत. आणि हे जे 7,000 आलेले नाहीत ते आहे तुमचं करंट इयरचं आउटस्टँडिंग. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे काय येणे बाकी असलेलं सबस्क्रिप्शन. सो माझ्याकडे 25,000 येणे होतं पण 18च आलेत म्हणजे 7 येणे बाकी आहे. मग मी इथं लिहिणार
ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयरचे किती आउटस्टँडिंग होते? 7,000. सो या करंट इयरचा दुसरा इफेक्ट मी देणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. $7,000. सबस्क्रिप्शनचा 3 ठिकाणी इफेक्ट जात असतो बघा. एक तर इन्कम साइडला आपण ते ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करतो जी आता आपण केली. त्याच्यानंतर लायबिलिटीला जाऊ शकतो ते नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन जे आपण मगाशीच लिहून घेतलेलं आहे. आणि ऍसेट साइडला जातं जे करंट इयरचं आउटस्टँडिंग जे आता. सो तिन्ही ठिकाणी इफेक्ट गेलेले आहेत म्हणजे आपली ऍडजस्टमेंट कम्प्लीट सोडून झालेली आहे. ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1200. जसा फायनल अकाउंट मध्ये आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करतो तसंच नॉट फॉर प्रॉफिट मध्ये पण करायचं असतं. आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करणार आणि दुसरा इफेक्ट देणार लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं की जो एक्सपेन्सेस दिला आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट मधला एक्सपेन्सेस ऍड करायचा आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साइडला द्यायचा. मग इथं मी लिहिणार ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे आपली सॅलरी आहे 1200. 1200 रुपये. पहिली होती 6,000 प्लस 1200 7,200. आणि दुसरा इफेक्ट मी इथं देणार आउटस्टँडिंग सॅलरी 1200. अशा पद्धतीने आपली दुसरी ऍडजस्टमेंट करून झाली. तिसरी ऍडजस्टमेंट असेट्स ते आपण ऑलरेडी इथे लिहिलेले आहेत त्यामुळे ती आता परत करायची नाही. चौथी ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ऍट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. ज्या क्रमाने तुम्हाला नावं दिलेली आहेत त्या क्रमाने तुम्हाला पर्सेंटेज डेप्रिसिएशनचं घ्यायचं आहे. नावं कशी दिलेत? बिल्डिंग अँड फर्निचर. पर्सेंटेज कसं दिलंय? 5% अँड 10%. म्हणजे बिल्डिंगचे 5% अँड फर्निचरचे 10%. सो 50,000 वरती 5% काढले. 50,000 चे 10% होतात 5,000. 5% काढले 2,500 लेस डेप्रिसिएशन 2,500. आउटर कॉलमला येणार 47,500. याचा दुसरा इफेक्ट मी लिहिणार इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला टू डेप्रिसिएशन. 2 ऍसेट वरती डेप्रिसिएशन आहे त्यामुळे कॉमन हेडिंग देणार आणि खाली ऍसेटचं नाव टाकणार बिल्डिंग 2,500. त्याच्यानंतर फर्निचर वरती 10% डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचर आहे 15,000. 15,000 वरती 10% 1,500 1,500 लेस डेप्रिसिएशन 1,500 म्हणजे बाहेर येणार 13,500. इथं मी लिहिणार फर्निचर. दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला 1,500 2,500 1,500 4,000. 50% इंट्रन्स फी टू बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइजची ऍडजस्टमेंट तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिटच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. कॅपिटलाइज म्हणजे काय? कॅपिटलाइज करणं म्हणजे इन्कम मधून जे काही दिलेलं असेल तुम्हाला जो इन्कम तिथून तेवढी अमाऊंट मायनस करणे. कधी 50 असेल, कधी 40 असेल, कधी 60 असेल, तेवढी मायनस करणे आणि एक्झॅक्टली तेवढी अमाऊंट कॅपिटल फंड मध्ये ऍड करणे. मग आपण लिहिणार लेस कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज केलेली आहे 50%. 6,200 चे 50% काढली तर ती येते 3,100. मग 3,100 कॅपिटलाइज केली 50% तर बरोबर 3,100 50% इन्कमला राहिले.
मग ते त्याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साइडला ऍड एंट्रन्स फी 3,100 कारण याच्यामध्ये सरप्लस डेफिसिट जे काय येणार आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे. ओके. Interest, next adjustment, interest on investment at 5% has accrued for 6 months. Accrued म्हणजे आउटस्टँडिंग. इन्व्हेस्टमेंट हे जे ऍसेट आपण दाखवलेलं आहे त्याच्यावरची 6 महिन्याची इंटरेस्ट आहे ते आउटस्टँडिंग आहे. सो कसं काढणार हे? पहिल्यांदा आपण इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट वरती वर्षभराचं इंटरेस्ट काढूया. किती टक्के इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचं आपल्याला? 5%. सो 15,000 जेवढे टक्के काढायचे ते वरती, 100 खाली. 0 अगेन 0 कॅन्सल झाला, 0 0 कॅन्सल झाला. 150 मल्टिप्लाइड बाय 5 हे आलं 750. हे आन्सर जे आलेलं आहे हे वर्षभराचं आलंय, कारण ज्यावेळेस तुम्ही टक्के टाकून इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता किंवा डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करता, पर्सेंटेज करून कॅल्क्युलेट केलं की तुमचं जे आन्सर येतं ते नेहमी वर्षभराचं येतं. आता त्यांनी किती दिवसाचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट 5% हॅज अॅक्रुड फॉर 6 मंथ. 6 महिन्याचंच काढायचं, 6 महिन्याचंच आउटस्टँडिंग आहे. मग कसं करायचं? तर जेवढं वर्षभराचं आलंय ते इथं लिहायचं, जेवढे महिन्याचे काढायचे ते महिने वरती, वर्षाचे 12 महिने खाली. जेवढ्या महिन्याचं इंटरेस्ट काढायचंय ते महिने वरती, वर्षाचे 12 महिने खाली. मग हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. 750 ला 2 ने आपण डिवाइड केलं, 2×6 2×7 2×6 2×7 14 2×5 10 375 आलं बघा. वर्षभराचं इंटरेस्ट काढलं 5%ने, ते आलं 750. पण ते वर्षभराचं होतं, आपल्याला पाहिजे होतं 6 महिन्याचं. मग जेवढ्या महिन्याचं पाहिजे तेवढं महिने वरती लिहिले, वर्षाचे 12 महिने खाली लिहिले. मग 6 ने 12 ला भागलं, 6 1 6 6 2 12, 750 ला 2 ने भागलं, 375 हे इन्व्हेस्टमेंटचे इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. आता हे जे 375 आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याचा एक इफेक्ट देणार आपण इन्कम साइडला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वरचं इंटरेस्ट राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग येणं बाकी आहे. आउटस्टँडिंग म्हणजे येणं बाकी. ते किती आहे? 375. आणि दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला जाईल, सेपरेट लिहायचं, इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करायचं नाही. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. ओके. 7 नंबरचे ऍडजस्टमेंट कॅपिटल फंड आहे, तो आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. सो अशा पद्धतीने सगळे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार. जे काही सरप्लस डेफिसिट येईल ते कॅपिटल फंड मध्ये ऍडलेस करणार आणि मग बॅलन्स शीट टॅली करणार. आपण पाहिलं तर क्रेडिट साइडची टोटल आपल्याला मोठी दिसते, 40,275 ही टोटल येते. खाली 2 लाईन, वरती 1 लाईन. तेच मी इकडे लिहिणार 40,275. आता आपण डेबिट एक्सपेंडिचर काय काय आहेत पहिल्यांदा 20,880. सो 40,275 ही क्रेडिटची टोटल आहे, 20,880 ही डेबिटची टोटल आहे, 19,395. 19,395 म्हणजे 19,395 हे आलेलं आहे आपलं सरप्लस. सरप्लस का म्हटलं तर मोठ्या एक्सपेंडिचरची कमी आहे. सरप्लस का म्हणायचं तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे आपण प्रॉफिटसाठी किंवा लॉससाठी कामच करत नाही. सो जेव्हा इन्कम जास्त होतो त्याला सरप्लस म्हणायचं, जेव्हा एक्सपेंडिचर जास्त होतो त्याला डेफिसिट म्हणायचं. मग मी इकडे लिहिणार टू
सरप्लस 19,395 ब्रॅकेट मध्ये कंपल्सरी लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम जास्त आहे म्हणून त्याला सरप्लस म्हणायचं. आणि सरप्लस इथं ऍड केलं जातं कॅपिटल फंड मध्ये. ऍड सरप्लस 19,395. टोटल करूया. आता आपण बॅलन्स शीट टॅली करून घेऊया. पहिल्यांदा लायबिलिटी साइड टोटल येते 94,105. आता ऍसेट साइड 24,105. सो बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. अशा पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स रिझॉल्व्ह झाले असतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.